जयंती संदर्भात आपण काय विचार आहे काय नाही त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रथमतः मनोहरजी पानसरे. धन्यवाद. मी काय इतका मोठा मनुष्य नाही आहे, एक सर्वसामान्य एक प्राध्यापक आहे. आज या ठिकाणी संतोषसिंग चव्हाण आलेले आहेत आणि ते माझी मुलाखत घेत आहेत. आम्ही तर काही सांगणार नाही, पण एवढं सांगणार की बाबासाहेबांनी आपल्यासाठी किंवा आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे. आणि बाबासाहेब एक उच्च शिखरावरचा असा व्यक्ती होऊन गेला की आपण म्हणतो ना की पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. त्या पद्धतीने बाबासाहेब जन्माला आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला शांतीचा मार्ग दिलेला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, अशा टाईपचा मार्ग दिलेला आहे. आणि आपण ज्यावेळेला त्यांची जयंती साजरी करायला जातो तर ती जयंती कशी व्हायला पाहिजे? प्रेमाने, शांतीने, आनंदाने व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. याच्यामध्ये गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंत, श्रीमंतापासून गोरगरिबापर्यंत जयंती साजरी करायला पाहिजे. याच्यामध्ये तंटा होता कामा नये, भांडण होता कामा नये. आणि बाबासाहेब आंबेडकर काय एका जातीपुरते किंवा एका समाजापुरते नसून ते अख्ख्या जगापुरते सगळ्या समाजाचा त्यांनी उद्धार केलेला आहे. जगासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आज 1 कोटीच्या पुढे पुतळे आहेत, त्याच्यावरून आपण अभ्यास केला पाहिजे. खूप वेळेला असं आम्हाला ऐकण्यात येतं की बाबा ही तुमची जयंती आहे, तुमच्या बाबासाहेबांची जयंती, मग तुम्ही जाणार का नाही, येणं का नाही. तसं नाही आहे. आज जगामध्ये 150 ते 200 देशामध्ये जयंती साजरी केली जाते. आपल्याकडे खूप मोठी पोचपावती आहे. आणि आपल्या देशात पुण्यातला मनुष्य का देशातला मनुष्य त्या देशात गेला, निव्वळ बाबासाहेबांचा फोटो जरी दाखवला तरी ते एक प्रकारचं एक आयडेंटिटी कार्ड होऊ शकतं. तर सांगायचं तात्पर्य कसे की बाबा जन्माला आले, गौतम बुद्ध या ठिकाणी जन्माला आले, पण बाबासाहेबांनी संघर्षाचा लढा दिला, गौतम बुद्धाने शांतीचा लढा दिला. तसं आपण एकत्र येऊन सगळ्यांनी एकूण असे जीवन जगलं पाहिजे. एकमेकाला चांगल्या विचारांची शिकवण दिली पाहिजे. देशामध्ये आज ते देश आपल्या बुद्धांची आणि आंबेडकरांची शिकवण ताब्यामध्ये घेऊन आपल्या देशाला ते शिकवतात आणि आपल्या देशाचा कसा उद्धार करता येईल त्या प्रकारे त्यांनी वाटचाल केलेली आहे. आज आपण तुझं माझं तुझं करून आज आपण देशाला मागे पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. आज नितांत गरज आहे ती बाबासाहेबांच्या विचारांची. आज नितांत गरज आहे ते गौतम बुद्धांच्या विचारांची. बाबासाहेबांनी सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका म्हणजे चांगल्या गोष्टीचं ज्ञान घ्या, शिक्षण घ्या, सगळ्या टाईपचं ज्ञान घ्या. आणि त्या शिक्षण घेतलं संघटित व्हा म्हणजे कसं की आपल्याला एकत्र जर आलं किंवा एखादा मोठा एखादा कार्यक्रम आहे, तो सर्वसामान्य काही मुलांनी होऊन एकत्र होऊ शकत नाही. सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर तो मोठा एखादा कार्यक्रम होऊ शकतो. आणि संघर्ष म्हणजे काय, तंटा किंवा भांडण किंवा ही जी भाईगिरी चालली, आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे की संघर्ष म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष. जिथं अन्याय होत आहे त्या ठिकाणी संघर्ष, जिथं महिलांवर बलात्कार होत आहे त्याच्यासाठी तो संघर्ष, की बाबा आया बहिणींसाठी न्याय मिळवून द्या, लोकांना घरे मिळत नाही त्याच्यासाठी न्याय मिळवून द्या. गरिबांसाठी अन्याय होत चाललेला आहे. सारखं पेपरमध्ये ते टी व्हीमध्ये बघा ना, हे ऐकायला भेटतं, ते ऐकायला भेटतं. अरे हे बाबासाहेब असते तर असं झालं असतं का? नाही. पण आज आम्हाला बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जायचं आहे. तर त्याप्रमाणे आम्हाला त्या प्रकारचा संघर्ष केला पाहिजे की आमचा देश कसा पुढे येईल. प्रत्येक घरचा गरीबाचा एखादा मुलगा कसा पुढे कलेक्टर होईल, इंजिनियर होईल. मग अशा रीतीने आपली जी जयंती आहे ती सगळ्यांनी एकत्र यावी. ती एका जातीपुरती किंवा एका मर्यादित समाजापुरती नसून ती अख्ख्या देशातल्या गोरगरिबापासून 100 ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी आहेत. म्हणून आम्ही जर एकत्र आलं तर ती जयंती साजरी केली तर ती खऱ्या अर्थपूर्ण रीतीने जयंती साजरी केली जाईल असं मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो. कारण हे जसे महाराष्ट्राचे शिवाजी महाराज आहेत, कारण साधू संतांची भूमी आहे, नेत्यांची भूमी आहे. अशा नेत्यामध्ये, अशा देशामध्ये, जगामध्ये असं भारत देश आहे की त्याच्यामध्ये आज आमचे साधू संत नेते मंडळ झाले तर बाबासाहेब होऊन गेले. मग आज त्यांचे विचार आपल्याला अतिशय घेण्यासारखे. म्हणून आम्ही तुम्हाला नम्रतेची विनंती करतो की थोडीसुद्धा दांडगाई न करता, एकमेकाविरुद्ध क्लेश निर्माण न करता, प्रेमाने एकत्र येऊन भेदभाव सगळे विसरून एका झेंड्याखाली, एका छताखाली
येऊन जर तुम्ही जयंती साजरी केली तर ती खरी जयंती म्हणावी लागेल, नाही तर नाही. तुझं माझं माझं तुझं कशाला पाहिजे बाबा? हां, आजचा दिवस कसा गेला पुढे झालं, मी त्याची खुन्नस काढतो असलं काही प्रकार करायचं नाही. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र राहा, एकमेकाला प्रेम द्या, बरं का. म्हणून त्याचं नामस्मरण करा, गौतम बुद्धाचं, बाबासाहेबांचं, की आज आपल्या पावलोपावली त्यांचे विचार जर आपले असले तरच आपलं आयुष्य चांगल्या रीतीने परिपूर्ण होऊ शकतं.